माझ्या प्रवासाला सकाळी 4ला सुरुवात झाली. सह्याद्रीत काही गड असे आहे जे दुरून पाहिल्यावर साधे वाटतात, पण जवळ गेल्यावर त्याचा इतिहास, तिथली शांतता आणि त्याची ओळख मनात घर करून जाते. असाच एक गड म्हणजे कुर्डूगड उर्फ विश्रामगड. सकाळी 5:30ला जिते गावातून सुरुवात झाली. कुर्डूगड हा गड मोसे खोऱ्यातील स्वराज्याचे पहिले सरसेनापती आणि पहिले बलिदान देणारे वीर बाजीकाका पासलकर यांच्या ताब्यात होता. बाजी पासलकर हे कुर्डूगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करत होते, म्हणून या गडाला विश्रामगड असेही म्हणतात. गडावर मारुतीरायांचं शिल्प, हनुमान बुरुज, नैसर्गिक सौंदर्य असलेली कोकण खिडकी, पाण्याची टाकी आहे. कुर्डूगडाची विशेष म्हणजे त्याच्या सुळक्याच्या पोटात असलेली नैसर्गिक गुहा. छताचा भाग हळूहळू कोसळून ही गुहा निर्माण झाली. पुढे कुर्डूगड उतरल्यानंतर चोपेचे दार, रेडेखिंड, ठिपठिपा घाट आणि पुन्हा जिते असा तब्बल 31 किलोमीटरचा प्रवास आमची वाट पाहत होता. सुरुवातीला उत्साह होता. आभाळ भरून आलं होतं, त्यामुळे उन्हाचा त्रास झाला नाही. कधी चढाईच्या वाटा, कधी घनदाट जंगल, कधी घाट माथ्यावरील मोकळे रस्ते, तर कधी डोंगर पार करून स्वतःच वाट काढावी लागणारी पायवाट. पण या सगळ्यात खरी मजा कुठे होती माहितीये? रस्त्यात भेटलेले निसर्गाचे खजिने, पिकलेले आंबे, जांभळं, करवंद, पेरू, ज्यांचा कोणी मालक नव्हता. ते निसर्गाने आमच्यासाठीच ठेवले असं वाटत होतं. चालता चालता ती फळं खाण्याची मजा कोणत्याही हॉटेलच्या जेवणात नाही. आणि हो, या ट्रेकचं अजून एक खास कारण म्हणजे सोबत असलेले अनुभवी ट्रेकर्स. त्यामुळे जंगलाची भीती वाटली नाही. उलट त्यांच्या गप्पा, किस्से, अनुभव आणि मस्तीमुळे 31 किलोमीटर कधी संपले ते कळलंच नाही. संध्याकाळी 8:30ला ट्रेक संपला. पाय थकले होते, शरीर दमलं होतं, पण मन मात्र अजूनही त्या जंगलात, त्या वाटांवर आणि त्या डोंगर रांगांमध्ये भटकत होतं. कारण काही ट्रेक फक्त पूर्ण होत नाही, ते मनात कायमचे घर करून राहतात.